महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पवार यांनी श्री साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी नामदार अनिल पाटील, खासदार सुनील तटकरे, राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रमेश गोतकर, दीपक गोतकर उपस्थित होते। दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा शाल आणि श्री साई मूर्ती देऊन सत्कार केला। यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं की 2 दिवसापूर्वी नाशिक येथून जनसामान्य यात्रा सुरू केली। रोज 2 तालुक्यात जाऊन सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर या ज्या योजना शेतकरी, युवक, युवती, सर्वसामान्य जनतेसाठी राबवण्यात आल्या त्याची माहिती दिली जात असून लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। यावेळी पवार यांनी सांगितलं की आज कोपरगाव आणि सिन्नर विधानसभा मतदारसंघात जाणार आहे। गरिबी कमी करण्यासाठी अनेक योजना दिल्या आहेत। लवकरात लवकर ही यात्रा पूर्ण करायची आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा हा नगर जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण मानला जातो। काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नगर जिल्ह्यात दौरा झाला होता। यावेळी काही विधानसभा उमेदवारांची नावे देखील घोषित करण्यात आली होती। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत उत्तरेतून सदाशिव लोखंडे आणि दक्षिणेतून भाजपचे खासदार डॉक्टर सुजय विखे पराभूत झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या वतीने नगर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली देखील सुरू झालेल्या असून जास्तीत जास्त आमदार कसे निवडून आणता येतील या दृष्टीने नगर जिल्ह्याकडे बघितलं जात आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी।